पुण्यात सध्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदेवाल्यांना त्यांच्याच भाषेत केलेली दंबाजीची जोरदार चर्चा सुरू आहे। पण पोलीस आयुक्तांना गुंडांबाबत अशी दंबाजीची भाषा का करावी लागते असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। पाहूयात। लहान कलमे लावून त्यांना उद्या बेल होतील तशा कारवाई न करता जर ते आमच्याशी भांडतील, गुन्हे धंदे चालून जर आमच्याशी भांडतील तर आम्ही पण एक कदम पुढे जाऊन त्यांच्याशी भांडणार। पुण्यामध्ये फक्त पोलिसांचीच दादागिरी चालते अशा शब्दात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदेवाल्यांना पुन्हा एकदा दम दिलाय। हे 10% सुधारणार नाही, त्यांना आपण आपल्याप्रमाणे आपल्या पद्धतीने सुधरून टाका। सिंघम पोलीस अधिकारी अमितेश कुमार यांनी गेल्या फेब्रुवारीत पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते सातत्यानं चर्चेत आहेत। आयुक्त पदाचा चार्ज स्वीकारताच त्यांनी शहरातील सर्व अवैध धंदे बंद म्हणजे बंद अशी घोषणा केली। त्याचा चांगला परिणामही झाला। मात्र काही समाजकंटक अद्यापही सुधारायला तयार नाहीत। म्हणूनच कदाचित येरवड्यातील नागपूर चाळवासियांचा सत्कार स्वीकारताना आयुक्तांना अशी भाषा वापरावी लागली। जर ते आमच्याशी भांडतील, गुन्हे धंदे चालून जर आमच्याशी भांडतील तर आम्ही पण एक कदम पुढे जाऊन त्यांच्याशी भांडणार। अशा प्रकारचे रुख घेऊन पूर्ण परिसरात दारू मुक्त, ड्रग मुक्त, जुवा मटका जे काही इतर गोष्टी अवैध कृत्य असतील ते पूर्णपणे नष्ट करा। आम्ही गप्प हातवर हात ठेवून गप्प बसणार नाही। ते परिणाम कारवाई अत्यंत कडक होऊ शकते। अमितेश कुमार पोलीस आयुक्त झाल्यापासून पुण्यात नेमकं काय घडलं आणि त्यांनी ॲक्शन कशी घेतली हे पाहणं महत्त्वाचं आहे। चार्ज घेताच त्यांनी सर्व अवैध धंदे बंद केले। पुण्यातील सर्व गुन्हेगारांची थेट परेड घेतली। गँगस्टर्सना 4 तास उन्हात उभं करून त्यांची जागाही दाखवली। हिट अँड रन केसमध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन मिळताच अख्खं कुटुंब जेलमध्ये टाकलं। ससून ब्लड सॅम्पल केसमध्ये आरोपी डॉक्टरला गजाआड केलं। आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्ज रॅकेटचा छडा लावला। 3700 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं। L3 पब ड्रग्ज प्रकरणात सर्व आरोपी गजाआड केले। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनधिकृत बार आणि पब्सवर पोलिसांनी हातोडा चालवायला सुरुवात केली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातले सगळे 2 नंबर धंदे बंद केल्यामुळे ही सगळी अवैध धंदेवाली मंडळी बऱ्यापैकी दुखावली गेली। त्यातनंच मग ही यंत्रणा सातत्याने सीपी सरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे, मग ड्रग्जचं प्रकरण असेल किंवा आणखीन हिट अँड रनचं प्रकरण असेल, पण प्रत्येक प्रकरणात सीपी त्यांना पुरून उरलेत। तरी काही 2 नंबरवाले दादागिरीच्या भाषेवर येऊन पुन्हा 2 नंबरवाले धंदे चालू करू पाहतात। म्हणून सरते शेवटी काल पोलीस आयुक्तांना शेवटी दादागिरीच्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर देऊन इशारा द्यावा लागलाय। कोणत्याही शहरात पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे बंद करताच तिथली 2 नंबरवाली मंडळी सीपी कशा प्रकारे अडचणीत येतील याची चहोबाजूनी फिल्डिंग लावत असतात। पुण्यातही तोच प्रकार होताना दिसतोय। कदाचित यामुळेच पोलीस आयुक्तांनी सिंघम स्टाईलनं गुंडांना त्यांच्याच भाषेत दमबाजी केली असावी। आता तरी अवैध धंदेवाले त्यांचे उद्योग बंद करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।